दरम्यान उद्धव ठाकरे यांची आज दुपारी 1 वाजता मातोश्रीवरती पत्रकार परिषद असेल। त्रिभाषा सूत्रीवरती उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्रिभाषा विरोधी समन्वय समितीची आज दुपारी मातोश्रीवरती बैठक होईल आणि समन्वय समिती प्रतिनिधींशी चर्चेनंतर उद्धव ठाकरे भूमिका मांडतील। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात चर्चा करूया। वेदांत, आज उद्धव ठाकरे यांची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे, त्यापूर्वी त्यांची या संपूर्ण बाबतीमध्ये समन्वय समितीशी सुद्धा चर्चा होणार आहे। या पार्श्वभूमीवरती नक्की काय अपेक्षित आहे आजच्या परिषदेत? खरं तर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू जे शासन निर्णय जारी केला, ज्यामध्ये पहिलीपासून त्रिभाषा सूत्र शालेय शिक्षण विभाग अवलंबणार अशा प्रकार शासन निर्णय, ज्याला दोन्हीही म्हणजे उद्धव ठाकरे असतील आणि राज ठाकरे असतील यांनी कडाडून विरोध केला। आपण बघतोय मनसे तर थेट रस्त्यावर उतरून या सगळ्या शासन निर्णयाला विरोध करत आहे आणि हिंदी सक्ती, पहिलीपासून हिंदी सक्तीलाही मनसेचा विरोध आहे। आता यामध्ये शालेय शिक्षण मंत्री हे राज ठाकरे यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देतील आणि आपली विद्यार्थी म्हणजे राज्यातील विद्यार्थी अकॅडमिक बँक क्रेडिट्समध्ये मागे पडू नये या दृष्टिकोनातून राज्य सरकार शालेय शिक्षण विभाग निर्णय घेत आहे असं ते त्यांना समजून सांगतील। मात्र यानंतर राज ठाकरेंची नेमकी काय भूमिका असणार हे पाहावं लागेल। दुसरीकडे एक समन्वय समिती जी त्रिभाषा सूत्राला वारंवार विरोध करते, हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याला त्यांचा विरोध आहे। मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार आणि इतर अभ्यासक तज्ज्ञ यांची मिळून ही समन्वय समिती तयार झालेली आहे, जी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे। या सगळ्या समन्वय समितीला काही राजकीय नेत्यांचा, काही राजकीय पक्षांचा या लढ्यामध्ये पाठिंबा हवा आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची ते भेट घेऊन आपण याला विरोध का करत आहोत हे समजून सांगणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेतील आणि त्यामध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भातली आपली पुढची भूमिका स्पष्ट करतील। त्यामुळे राज ठाकरेंना जेव्हा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आपण हा निर्णय का घेत आहोत हे जेव्हा समजून सांगतील, तेव्हा राज ठाकरेंची भूमिका काय असणार? नक्कीच। त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या कोर्टामध्ये आता कुठेतरी हा वाद पोहोचलेला आहे आणि दोघांचाही कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने सरकार दोन्ही गटांशी बोलेल। प्रामुख्याने राज ठाकरे यांची तर समजूत काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, स्पष्ट आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।